नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप कडक आणि दमदार आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय म्हणजे जे शुद्ध पेट्रोल आहे त्याच्यामध्ये आता 20% इथेनॉल मिसळून तो कार्यक्रम सरकार राबवणार आहे. म्हणजे 2030 पर्यंतचं टार्गेट होतं 2023 पासून, परंतु ते आता 2025 मध्येच पूर्ण होताना दिसतंय. तर तशा पद्धतीचं हे पेट्रोल आता आपल्याला वापरावं लागणार आहे. तर ज्या जुन्या गाड्या आहेत 2005च्या अगोदरच्या, असं सरकारचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मात्र हे इथेनॉलमुळं जे प्लास्टिक आणि रबरचे जे पार्ट आहेत इंजिनचे त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. त्यांना त्याच्यात बदल करावे लागणार आहेत. म्हणजे खूप मोठा दणका हा वाहन चालकांना या ठिकाणी बसणार आहे, जुन्या ज्यांच्या असतील. परंतु आता आपण पाहूया की हे नेमकं कशा पद्धतीने चालू करणार आहेत, का चालू करणार आहेत. आणि बरेच लोकांना माहिती असते की म्हणजे E10 E0 म्हणजे हे जे शुद्ध पेट्रोल आलं. आता शुद्ध पेट्रोल मध्ये काय होतं की तुम्हाला मायलेज चांगलं मिळतं, प्रदूषण जास्त होतं. आता दुसरं जे येतं ते E10 येतं, त्याच्यामध्ये काय होतं, मायलेज थोडं कमी मिळतं, प्रदूषण थोडं कमी होतं. आता हे जे E20 काढणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज कमी मिळणार आहे. म्हणजे 5-10% मायलेज कमी होईल का किती होईल सांगता येणार नाही. मायलेज कमी होणार आहे. याच्यामध्ये प्रदूषण सुद्धा अत्यल्प प्रमाणात होणार आहे. तर ह्या पद्धतीने हे कसं टार्गेट केलं जाते. आणि आपले सारंग गडकरी जे नितीन गडकरींचे चिरंजीव आहेत ते सुद्धा बऱ्याच कारखान्यांना घेऊन, म्हणजे आज भारतात हजारो प्रकल्प इथेनॉलचे आहेत. आणखीन 60 नवीन सरकारकडे गेलेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातून ते गडकरी साहेबांचे चिरंजीव यांची सुद्धा म्हणजे इथेनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा याच्यातून त्यांनी म्हणजे फक्त गुळ आणि साखरेसाठीच ऊस जात नसून इथेनॉल फॅक्टरी सुद्धा घेतात आणि तिथं त्यांना पेमेंटचे सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाहीयेत. म्हणजे पेमेंट पण लवकर मिळणार आहे. आणि इथेनॉल हे कशापासून बनलं जातं तर चला आपण पाहू. इथेनॉल बनलं जातं हे ऊसापासून, त्यानंतर गव्हापासून, त्यानंतर तुमच्या ज्वारीपासून, त्यानंतर मका, त्यानंतर बटाटे आणि तुमचं ते बीट, या गोष्टींपासून इथेनॉल बनतं. तर इथेनॉल बनायची काय प्रोसेस आहे ते आपण पाहूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं यांना पेट्रोलमध्ये काय मिसळायचं आणि कशा पद्धतीने हे वर्कआउट होणार आहे. तर चला आपण बघूया की इथेनॉल इथेनॉल जे म्हणतात ते काय प्रकारे कसं तयार होतं. तर त्याच्यामध्ये मोलासिस म्हणजे जो गुळ व्हायला जो कारखान्यामधून जो द्रव येतो त्याला मोलासिस असं म्हणतात. तर ते आणि धान्याचं कसं करतात, ते धान्य समजा मका असेल, ज्वारी असेल, गहू असेल, याला काय करतात, दळून घेतात ते पूर्ण आणि गरम पाण्यामध्ये उकळतात. तर गरम पाण्यात उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ईस्ट जे पावामध्ये मिक्स केले जातं ते ईस्ट मिसळलं जातं. ते ईस्ट काय करतं, त्याचं साखरेत रूपांतर करतं याचं ह्या पूर्ण मिश्रणाचं. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे ते इथेनॉल तिथं तयार होतं. आणि CO2 आणि इथेनॉल ह्या दोन्ही गोष्टी ईस्ट टाकल्यामुळं त्या एक तयार होतात. आणि मग ते काय केलं जातं, परत ते मिश्रण उकळलं जातं आणि पुन्हा वेगळं केलं जातं आणि मग त्याच्यापासून होतं ते तयार इथेनॉल. आणि ते ज्वलनशील असतं म्हणून ते पेट्रोलमध्ये मिक्स करतात. तर पहिले बघा तुम्ही, बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे एक साधारणतः 2003-04 ला अहमदनगरच्या MIDC मध्ये मोठे स्कॅम्प आणि रॅकेट चालू होतं, जिथं इथेनॉल भयानक प्रमाणात मिक्स करायचे. म्हणजे 50% पेट्रोलला 50% इथेनॉल मिक्स करून विकलं जायचं पेट्रोलच्या भावामध्ये. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगतो पेट्रोलचा बाजारभाव साधारणतः एक 50-60 रुपये असण्याची शक्यता आहे, म्हणजे मला असं वाटतंय. हा, तर त्यावेळेस इतके काही असे म्हणजे लोक होते या क्षेत्रामध्ये की गुंड प्रवृत्तीचे. त्यांनी काय केलं की सर्रास पेट्रोल पंपामधून इथेनॉल 50% पेट्रोल 50%, ज्याच्यामुळे गाड्या बंद पडतात. आज सुद्धा बघा, आज सुद्धा एवढा जो पुण्यामध्ये इकडे तिकडे पाऊस होतोय, ज्या त्या टू व्हीलर सुद्धा बघा जास्त गारटल्या तर त्या चालूच होत नाहीयेत. म्हणजे आत्ता सुद्धा पंपावरती तुम्हाला आता जे या ठिकाणी चालू केलेलं आहे E20 पेट्रोल, आता भारतात आणि महाराष्ट्रात हा उपक्रम चालू केलेला आहे. आता जी मेन मेन शहर आहेत ते त्याच्यात मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे,
त्याच्यानंतर चेन्नईमध्ये आहे, चंदीगडमध्ये आहे, लखनौमध्ये आहे. अशा या बऱ्याच ठिकाणी 11 प्रमुख शहरांमध्ये हे चालू केले आणि त्याच्यानंतर आता 2024-25 मध्ये अहमदाबादमध्ये, सुरतला होणार आहे. त्याच्यानंतर बरेच असे म्हणजे कर्नाटकला होणार आहे, भोपाळला होणार आहे. त्याच्यानंतर UP, MP, राजस्थानमध्ये जयपूर, उदयपूर अशा मेन सिटींमधून E20 हे पेट्रोल विकलं जाणार आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे जे कारखाने आहेत ह्या इथेनॉलशी जोडलेले आहेत, जे राजकीय नेते आहेत, जे पुढारी आहेत, हे सर्व ह्या इथेनॉलच्या व्यापाराशी जोडलेले आहेत. म्हणजे काही आता बघा, गडकरींच्या सुद्धा प्रोजेक्टचं मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की यांच्या कंपनीचे 6 कंपन्या मर्ज करून एक कंपनी केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा सुरुवातीचा शेअर 40 रुपये होता आणि आजचा रेट त्याचा जवळजवळ 750 काहीतरी 40-50 असा असेल. म्हणजे इथेनॉलला आता इतकी उत्पादनं इथेनॉलचं वाढायला लागलं आणि महाराष्ट्रात त्याचा सिंहाचा वाटा आहे. कारण ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे आणि कारखाने सुद्धा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं इथेनॉलचा व्यापार हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातूनच होणार आहे सगळीकडे. तर मित्रांनो, बघूया आपण की ह्या इथेनॉलमुळे अजून काय काय त्याचे बेनिफिट्स आपल्याला. आता हे E20 पेट्रोल आल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जे बाहेरून जे आयात करावं लागायची, म्हणजे जे आपल्याला बाहेरच्या देशांवरती अवलंबून राहायचं, ते आता कमी होईल तो प्रकार. कारण आता इथेनॉल मिक्स केल्यामुळं जवळजवळ 20% तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर आयातीचा प्रकार कमी होईल. त्याच्यानंतर आहे त्या शुद्ध पेट्रोलपेक्षा हे पेट्रोल कमी दराने विकलं जाईल, थोडंसं कमी दराने विकलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती नवीन वाहनं ही सहज चालतील, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कारण आज तुम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी बघता तिथं प्रदूषणाचा काय प्रकार आहे. त्याच्यामुळे हे इथेनॉल या ठिकाणी मिश्रित करण्याचा प्लॅन सुरू केलेला आहे की जेणेकरून पर्यावरणाचं नियंत्रण व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये E20 हे पेट्रोल प्रामुख्याने या ठिकाणी येणार आहे. आता या इथेनॉलमध्ये पण 2 प्रकार पडतात बघा मित्रांनो. इथेनॉलमध्ये एक हायड्रस आणि एक अनहायड्रस इथेनॉल. आता हायड्रस इथेनॉल म्हणजे काय की जे 95% शुद्ध असतं 100% पैकी. तर ते काही औद्योगिक धंद्यांमध्ये त्याचा वापर केला जातो किंवा मद्य निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. आणि जे अनहायड्रस आहे त्याचा 99% जे इथेनॉल असतं म्हणजे परफेक्ट 1% इकडे तिकडे, तर ते जे आहे ते E10 म्हणजे E10 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इथेनॉल 10% आहे. आणि जे आता लॉन्चिंग केलेलं आहे त्यांनी म्हणजे चालू आहे E20 म्हणजे काय 20% इथेनॉल आणि 80% शुद्ध पेट्रोल असं मिक्स. तर अशा पद्धतीचं अनहायड्रस हे असं या ठिकाणी इथेनॉल त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. म्हणजे 2 प्रकारचे आहेत. तर त्याच्यामुळे बघा आता मित्रांनो, आपल्या भारताची अर्थव्यवस्था सुद्धा कदाचित मजबूत होऊ शकते. परंतु याच्यात आता हा प्रोजेक्ट कितपत सक्सेस किंवा कित्येक गाड्यांना आता काय 2023 पासून तर चालू झालेलं आहे, 24-25 अजून चालूच आहे. आता हे आपल्याला अनुभवायला 1-2-4 वर्षानंतर लक्षात येईल की या इथेनॉलचं एकंदरीत भारताच्या इकॉनॉमीवरती काय फरक पडतोय किंवा प्रदूषणामध्ये काय फरक पडतोय किंवा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना म्हणजे चांगले भाव मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण जो कारखानदार देऊ शकत नाही ऊसाला बाजार, ते इकडे डायरेक्ट इथेनॉलच्या फॅक्टरीवरती ऊस नेल्यानंतर लगेच त्यांना तिथं काटा पेमेंट सुद्धा मिळणार आहे. गव्हाचं सुद्धा उत्पादन आता पंजाब सारख्या राज्यामध्ये गव्हाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामुळे तिथे सुद्धा त्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळण्याची शक्यता आहे. ज्वारी आहे, मका आहे. म्हणजे ह्या सर्वातून आता अजून तर काय पॉइंट आउट झालेला नाही की याच्यातून काय म्हणजे निष्कर्ष आपण लगेच काढू शकत नाही. कुठलीही गोष्ट असली ती 3-4-5 वर्ष म्हणजे बघा तुम्ही राजकारण सुद्धा, सत्ताकारण सुद्धा बघा की 5 वर्ष सत्तेवर असल्याशिवाय आपल्याला सुद्धा कळत नाही की कुठला नेता कसा आहे, कुठलं काय आहे, कशी कामं झाली. त्याच्यामुळे आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे मित्रांनो याची 1-2 वर्ष आणखी. त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट समजेल की E20 जे आलेलं आहे त्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल झालेले आहेत किंवा भारताची जी आर्थिक स्थिती आहे त्याच्यात काय बदल झाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूबवर जी महाराष्ट्र माझाची फॅमिली त्यांच्यासाठी नेहमी सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.